हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज आम्ही चाललो आहे पवनाथडीला आणि इथं तुम्ही बघितलं लावावं लागल. इकडे अशा 4 व्हीलर पार्क केलेत आणि आमची 2 व्हीलर तिकडे आशुतोष लावत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे सालाबादप्रमाणे यावर्षीही पवनाथडी जत्रेचे आयोजन झालेले आहे आणि 11 जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीमध्ये ही पवनाथडी जत्रा असणार आहे. आणि अशाच या पवनाथडी जत्रेला आम्ही व्हिजिट दिली होती आज, म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे. तर याच्यामागे ॲक्च्युली मेन कारण असं आहे की महिला बचत गटांना प्रोत्साहन देणं. जत्रेमागचा उद्देश हाच आहे की महिला बचत गटामधल्या ज्या महिला असतील त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी आणि महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, म्हणून हा उद्देश आहे. आणि याच तत्वावरती दरवर्षी याचं आयोजन करण्यात येतं. सगळ्यात महत्त्वाचं संक्रांतीचा सण असल्यामुळे तुम्हाला संक्रांतीचे वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर असे दागिने, त्यानंतर संक्रांतीचे लहान मुलांना घालण्यासाठी खूप छानसे असे कपडे इथं उपलब्ध आहेत. त्यानंतर खायचे तर हर एक प्रकार आहेत, पापडचे वेगवेगळे प्रकार, हर एक प्रकार इथं तुम्हाला मिळतील. आणि खरंच वीकेंड असल्यामुळं खूप छान अशी गर्दी होती इथं. छान नाही म्हणता येणार, पण गर्दी होती आणि खूप छान वाटलं. आणि मला तर पर्सनली असं वाटतं की आपण बाहेरून ऑनलाईन इतकं शॉपिंग वगैरे करत असतो, तर खरंच म्हणजे जर आपल्या लोकल जर मार्केट असेल तर त्यांना जर आपण वस्तू खरेदी केल्या तर कधीही चांगली गोष्ट आहे, म्हणजे आपल्याच लोकांचा फायदा होतो. त्यामुळे ही गोष्ट मला आवडली की आणि आम्ही पुष्कळ प्रमाणात शॉपिंग केली. म्हणजे काही गोष्टी ज्या आम्हाला घ्यायच्या होत्या त्या आम्ही खरंच घेतल्या आणि खरंच काही काही गोष्टी खरंच खूप चांगल्यासुद्धा होत्या इथे. आणि इथं तुम्ही बघू शकता ज्या घरामध्ये लागणाऱ्या सगळ्या वस्तू तुम्हाला इथं मिळतात असं म्हणलं तरी काही हरकत नाही. आणि इथं तीळसुद्धा मिळाले आम्हाला छान, त्यामुळे आम्ही तिळाची पण शॉपिंग केली. परफ्यूमसुद्धा आहे, घरी बनवलेले परफ्यूम होते, हे पण आम्हाला आवडले, तर आम्ही याचीसुद्धा 2 बॉटल खरेदी केले. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं आतमध्ये कुठल्याही प्रकारची फी नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी आपल्याला गावाकडं कसं चुलीवर बनवलेलं गरम गरम जेवण, मग ती बाजरीची भाकरी असेल, ज्वारीची भाकरी असेल, पुरणपोळी असेल, उकडीचे मोदक असतील, अळूच्या वड्या असतील, त्यानंतर मांडे वगैरे हा प्रकार तुम्हाला माहिती असेल तो असेल, नॉनव्हेजचा हर एक प्रकार असेल. अर्थात नॉनव्हेज मी खात नाही त्यामुळे नॉनव्हेजचं माहीत नाही, पण सगळे प्रकार जवळजवळ नॉनव्हेजचे तिथंही होते. तर हा सगळे पदार्थ तुम्हाला अतिशय चविष्ट, एकदम फ्रेश, म्हणजे तुमच्या समोर बनवलेले चविष्ट आणि गरमागरम असे तुम्हाला इथं खायला मिळतील. आम्ही उकडीचे मोदक पार्सल घेऊन आलो आणि अळूची वडी वगैरे खाल्ली. त्यानंतर गुळपापडी तुम्हाला माहिती असेल ती घेतली, खारी शेंगदाणे, त्यानंतर काबुले, याचे कोणते रागीचे बिस्किट्स, असे खूप साऱ्या गोष्टी, मल्टीग्रेन बिस्किट्स ते आम्ही घेतले. चांगले असे हर्बल आयुर्वेदिक काही प्रोडक्ट्स घेतले, फेस मास्क असेल, तर अशा खूप छान छान गोष्टी होत्या. आणि आपण असंही आपण विकेंडला महिन्यातून 1-2दा बाहेर जेवायला जातोच, तर इकडे एकदा तुम्ही असं इथे ट्राय करू शकता की लोकल बिझनेसला पण हेल्प होईल आणि तुम्हाला सुद्धा असं खूप छान हुरडा पण खायला मिळेल आणि खूप छान असं जेवण पण जेवायला मिळेल. सोलकढी होती, अतिशय छान असं वाटलं इथं, मस्त वाटलं. तर खरंच तुम्ही सुद्धा एकदा नक्की व्हिजिट करा. मला वाटते 15 तारखेपर्यंत ही पवनाथडी जत्रा आहे. हां, आणि हे खायचे तरी पदार्थ आहेतच आणि हे सोडून बाकी जे आपण फास्ट फूड म्हणतो, बर्गर असेल, पिझ्झा असेल, वडापाव, दाबेली, आप्पे, इडली, डोसा, उत्तप्पा, पावभाजी, या सगळ्या गोष्टीसुद्धा अगदी म्हणजे मुलांना
खाण्यासाठी सुद्धा आहेत. त्यानंतर हेल्दी सुद्धा बरेचसे पदार्थ इथं मिळतात. आणि याच्यानंतर बाहेरच्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारचे झुले वगैरे पण आहेत. तर लास्ट टाइम तुम्हाला याचा व्हिडिओ केला होता मी ॲक्वेरियमचा, आणि मी तुम्हाला आवर्जून सांगेल की तिकडं इतक्या गर्दीमध्ये जाण्यापेक्षा इथं तुम्हाला कुठल्याही प्रकारची एंट्री फी नाहीये, पार्किंग फी नाहीये. तर तुम्ही इथं जाऊ शकता आणि मस्त छानसं असं एन्जॉय करू शकता. तर मग कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच प्रकारचे तुम्हाला जर कोणते व्हिडिओ बघायचे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की आम्हाला सांगा. तसा व्हिडिओ आम्ही बनवण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि कमीत कमी एकदा तरी ॲटलिस्ट तुम्ही या पवनाथडी जत्रेला नक्की व्हिजिट करा. थँक्यू सो मच गाईज.